मित्रांनो, आज आपण 4 ट्रिक शिकणार आहोत ज्यांनी घातांकाच्या संख्यांना पूर्ण भाग जातो या संख्या काढायच्या असतात. ठीक आहे. मग त्यामध्ये बघा, आता पहिलं गणित जर आहे 20चा 15वा घातांक वजा 9चा 15वा घातांक, याला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो आणि 4 ऑप्शन आहेत. आता इथं पॉसिबल आहे का 20चा 15वा घातांक काढून मग त्यातून 9चा 15वा घातांक वजा करायचा आणि मग उत्तर काढायचं की भाग कुठल्याने जातो. ते जरा जास्त अवघड होऊन जाईल आणि जास्त वेळ खाऊ होईल. आपण स्पर्धा परीक्षांसाठी, महाटीईटी साठी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी जे गणित करतो त्यामध्ये आपल्याला स्पीड दाखवायची असते. मग त्यामुळे हे गणित आपल्याला ट्रिकने करायचे. तर बघा, 20चा 15वा घातांक वजा 9चा 15वा घातांक याला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो हे काढायचंय. हे काढण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलवरती आपण महाटीईटी 2026चे गणित सोडवतोय. त्यानंतर आपण इतरही गणित जे आहेत ते सोडवतोय. रोज आपल्या चॅनलवरती कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ येत आहेत, गणितासंबंधी असतात. त्यामुळे तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला गणिताबद्दलचे खूप सारे व्हिडिओ मिळतील. चला पुन्हा गणितावर येऊया आपल्या. तर 20चा 15वा घातांक वजा 9चा 15वा घातांक याला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो. आता इथे लक्ष ठेवायचं की घातांक हा काय आहे, सम आहे की विषम आहे. तर इथे बघा, घातांक हा विषम आहे. जर घातांक विषम असेल, बरोबर, आपल्याला फक्त एवढंच करायचंय की आपल्याला काय म्हटलंय, कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो, तर ती संख्या जी असेल पूर्ण भाग जाणारी संख्या. ठीक आहे असेल. घातांक विषम आहे त्यामुळं पायांची वजाबाकी, याला आपण पाया म्हणतो. मग 20 वजा 9 11, म्हणजे 11ने या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. बघा, सोपं आहे. घातांक विषम आहे, घातांक विषम म्हणून पूर्ण भाग जाणारी संख्या काय असणार आहे, पायांची वजा बाकी. लक्षात ठेवायचं, पाया काय असतो आपण घातांक या चॅप्टर मध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकतो की हा बेस आहे पाया आणि हा त्याचा घातांक आहे. मग यांची वजाबाकी केली की येणारी जी संख्या आहे तिने या संख्येला पूर्ण भाग जातो. ही झाली पहिली ट्रिक. दुसरं गणित आपण बघूया. काय म्हटले बघा, 11चा 20वा घातांक वजा 9चा 20वा घातांक याला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो. आता इथे बघा, घातांक समसंख्या आहे, तिकडे विषम होता, म्हणजे घातांक काय आहे, घातांक समसंख्या. मग घातांक समसंख्या असेल तर पूर्ण भाग जाणारी संख्या. तर ही कशी काढायची, समजा आपण बघितलं a चा n वा घातांक वजा b चा n वा घातांक आणि n विषम आहे, तर आपल्याला जे काढायचंय पूर्ण भाग जाणारी संख्या ती एकतर यांची वजाबाकी असेल, पायाची वजाबाकी असेल, किंवा पायाची बेरीज असेल, किंवा पायाचा वजाबाकी आणि बेरीज यांचा गुणाकार असेल. बघा, या 3 ऑप्शन असतील, पायाची वजाबाकी किंवा पायाची बेरीज किंवा पायाची वजाबाकी आणि बेरीज यांचा गुणाकार. तर बघूया आपण. आपला पाया काय, 11 आणि 9. 11 आणि 9 म्हणजे 11तून 9 गेले, 2 राहिले. 11 आणि 9 किती होतात, 11 आणि 9 20 होतात आणि 20 दुने 40. या तिघांपैकी उत्तर असेल. आता बघा, तिघांपैकी कुठला ऑप्शन आपल्याकडे आहे, तर 40 हे ऑप्शन आपल्याकडे आहे, म्हणजे याला 40ने पूर्ण भाग जातो. पुन्हा एकदा सांगतोय, घातांक समसंख्या असेल, मध्ये वजाबाकी असेल, हे पण महत्वाचे आहे, मध्ये वजाबाकी असणं महत्वाचं आहे. वजाबाकी मध्ये हा नियम, तर घातांक समसंख्या आणि मध्ये वजाबाकी असेल तर आपल्याला पूर्ण भाग जाणारी संख्या कशी काढायची, एकतर वजाबाकी असेल किंवा बेरीज असेल किंवा दोघांचा गुणाकार असेल, म्हणजे 40 आपलं बरोबर उत्तर आहे. ज्यावेळेस तिसऱ्या ट्रिककडे. तिसरं बघा, 15चा 21वा घातांक अधिक 7चा 21वा घातांक याला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो. तर इथे प्लस आहे, तिथे मायनस होतं. आणि बघा, घातांक विषम आहे, घातांक विषम हे महत्वाचं आहे. आणि म्हणून पूर्ण बघा, मग घातांक विषम आहे, मध्ये प्लस आहे, तर पूर्ण भाग जाणारी संख्या. लक्षात ठेवायचं की जो पाया आपला आहे त्यांची बेरीज आपल्याला करायची, म्हणजे a अधिक b. तर आपला पाया किती आहे, 15 आणि 7. 15 आणि 7 22 होतात. 22 आपल्याकडे ऑप्शन आहे का, तर आहे ऑप्शन 2 22. नियम काय आहे,
मध्ये बेरीज पाहिजे आणि घातांक विषम संख्या पाहिजे. बेरीज असेल, घातांक विषम संख्या असेल तर भाग जाणारी संख्या पायांची बेरीज इतकी असते 22. ठीक आहे. आणि चौथा नियम आपण बघूया, चौथी ट्रिक आपण बघूया. आता इथे बघा मध्ये प्लस आणि घातांक काय आहे, समसंख्या. घातांक समसंख्या. आता समसंख्येला प्रॉपर असा काही नियम नाही, त्यामुळे समला विषम मध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय. मग 4चा 30वा घातांक अधिक 5चा 30वा घातांक. आपण या 30 ला काहीतरी फोडू शकतो का, तर 4चा 2 गुणिले 15, 15 दुणे 30 अधिक 5चा 2 गुणिले 15, 15 दुणे 30 आपण कन्वर्ट केलं. आता 4चा वर्ग करा, 4चा वर्ग 16चा 15वा घातांक अधिक 5चा वर्ग करा 25चा 15वा घातांक. आला घातांक विषम. घातांक विषम आला, मध्ये समसंख्या आहे म्हणजे पूर्ण भाग जाणारी संख्या काय असणार आहे. आता विषमचा नियम आपण वरतीच बघितला की जर मध्ये प्लस असले आणि घातांक विषम असतील तर पायांची बेरीज ज्याने पूर्ण भाग जातो. मग 16 अधिक 25 म्हणजे माझ्या मते 41 या संख्येने या संख्येला पूर्ण भाग जातो. ऑप्शन 4 आपलं उत्तर बरोबर आहे. त्यामुळे ते 4 ट्रिक बघितल्या. मध्ये मायनस असताना बघा, जर मध्ये मायनस असेल आणि घातांक विषम असेल तर घातांकांची वजाबाकी या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. मध्ये मायनस असेल आणि घातांक सम असेल, ओके, तर पायाची वजाबाकी किंवा पायाची बेरीज किंवा पायाची वजाबाकी आणि बेरीजांचा गुणाकार याने या संख्येला पूर्ण भाग जातो. जर मध्ये प्लस असेल आणि घातांक विषम असेल तर पायांच्या बेरजेने भाग जातो. आणि मध्ये प्लस असेल आणि घातांक सम असेल तर त्याला आधी विषम मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि मग वरचा नियम वापरा. असे आपण 4 नियम इथे बघितले. हे तुम्हाला सोपं वाटलं असेल, समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअरही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.